शेतीसाठी जीवनवाहिनी ठरणाऱ्या वीजपुरवठ्याच्या सततच्या अनियमिततेमुळे एका शेतकऱ्याचा संयम अखेर सुटल्याची धक्कादायक घटना देवगाव परिसरात घडली। खोडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच प्रगतशील शेतकरी अतुल खारोडे यांनी पिकांचे प्रचंड नुकसान सहन करत संतप्त अवस्थेत वीज वितरण कंपनीच्या आवारात धडक देत थेट टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला। त्यांनी तेथील लिंबाच्या झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता। घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर पाहता खारोडे यांनी सुमारे 3 एकर शेतात टरबूज पिकाची लागवड केली होती। मात्र शेतीच्या वाढीसाठी अत्यावश्यक असलेला वीजपुरवठा नियोजित वेळेनुसार उपलब्ध न राहता रात्री 10:30 ते पहाटे 3:30 या कालावधीत वारंवार खंडित होत असल्याने सिंचन यंत्रणा कोलमडली। या विस्कळीत व्यवस्थेमुळे उभ्या पिकावर विपरीत परिणाम होऊन लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे। सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे हतबल झालेल्या खारोडे यांनी आपल्या रोषाला अशा तीव्र स्वरूपात वाट मोकळी करून दिली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार गजानन लवटे यांनी विलंब न लावता घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। झालं पाहिजे ना। ओके चल पोलीस प्रशासनासाठी तुम्ही आमची लाईन का चोरता बा सांग ना, द्या ना आम्हाला डिटेल। आम्ही रात्याला जातो ना ती जेवढा लोड शेडिंग अरे वाचून राहिले याच्यात बदल अशी आपण वाचू द्या मस्त वाचू द्या अनुसार निपटला आहे। काय झालं, अतुलचा मला सकाळी 6 वाजता फोन आला। सकाळी 6 वाजता मी त्याच्यासोबत बोललो। मी त्याच्यानंतर गांधरे साहेबांना फोन लावला, त्यांचा फोन स्विच ऑफ होता। जाधव साहेबांसोबत बोललो, जाधव साहेब इथं पोचल्यानंतर आम्ही जो काही तोडगा आहे तो काढण्याचा तंतोतंत प्रयत्न केला आणि MSBचे जेवढे साहेब लोक आहेत, पोलीस स्टेशन प्रशासन आहे, त्यांनी अतुलला समजावण्याचा प्रयत्न केला आणि अतुलला आमदाराचा म्हणा या प्रशासनाचा म्हणा त्यांना भान ठेवला आणि त्याचा पण योग्यच आहे। कारण शेतकऱ्या तो काही एकट्यासाठी चढला नव्हता, तो सगळ्यासाठी चढला होता आणि शेतकरी लोकांचं जीवन हे शेतीवर आहे आणि शेतीमध्ये त्यांनी भरपूर पैसा टाकलेला आहे। आपल्या बायकोचे दागिने मोडून त्यांनी पैसे टाकलेले आहेत। त्यांचा तो जवान पोरगा आहे, त्याला काय जीव देण्याची हौस नाही आहे। पण जर त्यांना वेळेवर जर आपल्या लाईन बरोबर वेळेवर भेटली तर ही पाळी आपल्या शेतकरी वर्गावर येणार नाही, कोण्याच शेतकऱ्यावर येणार नाही। आणि मी शेतकरी लोकांना असं आवाहन करतो, असं हा पवित्र न घेता काही सामंजस्यपणाची भूमिका घेऊन, काही प्रशासनाला विश्वासात घेऊन, आमदाराला विश्वासात घेऊन, आमदारांच्या सगळ्या टीमला विश्वासात घेऊन जर आपण पर्याय काढला तर योग्य होईल। कारण जीव हा दादा खूप महत्त्वाचा आहे। तुझा जीव गेला आम्हाला म्हणजे त्याचं दुःख आहे आणि कोणत्याही शेतकऱ्याचा जीव गेला, तू तर जवान पोरगा आहे। पण माझं असं मत आहे, असं करू नये आणि मी डिपार्टमेंटलाही सांगतो की याच्यानंतर असा प्रकार घडू नये। हे आता शांततेत झालं, नाही तर हे उग्र स्वरूपात होऊ शकते। याची दक्षता प्रशासनानं आणि MSBने घेण्याची कृपा करावी। ते वाढीव सबस्टेशन तसेच इतर अजून आपण उपाययोजना करत आहे। टाकरखेडा मोरे येथे एक वाढीव सबस्टेशन आपल्या इथे प्रपोज झालेला आहे, त्यासाठी निधी वगैरे आलेला आहे। ते जर झालं तर आपल्या इथे असे जे अडचण येत आहे ही आपली थोडी अडचण कमी होईल आणि इतर आपल्या इथे सर्व स्टाफला आपण याबाबत हे करू। बऱ्याच फक्त माझी हात जोडून विनंती एवढीच आहे की आमची चालू लाईनीतली लाईन नका चोरसान तर आम्हाला सूचना देत जा पूर्व। आम्ही रात्रीचे जातो तिथं, आमचा वेळ वाया जाते, विशेषतः आमच्या पिकाची नुकसान होऊन राहिले। त्याच्यामुळे लाईन देताना नेहमी काळजी घ्या या गोष्टीची की आम्हाला सूचना द्या। शेतकऱ्याला एवढं वाऱ्यावर नका सोडू की बा आज इमर्जन्सी ब्रेकडाऊनमध्ये 4-4, 5-5 घंटे लाईन चालली, आम्हाला तेवढी वाढीव द्या। चलते आम्हाला 1 घंटा द्यायला मायनस केला चलते, पण लाईन द्या। तेवढ्यामुळे आमच्या पिकाचं लय नुकसान होऊन आलं। रात्रीची 10:15 वाजतापासून तर 9 वाजेपर्यंत एकही कर्मचारी न पेट्रोलिंगले जाता आता लाईन सुरळीत कशी काय झाली सांगता नेहमी ब्रेकडाऊन झाला। कुठं ब्रेकडाऊन झाला? इमर्जन्सी। या खालच्या प्रशासनाची गलती नाही आहे, हे सगळी यंत्रणा वरतून चालून राहिली। हे साहेब लोकांचे संबंध तत्पर आहे, याच्याबद्दल नो डाऊट। विषय असा आहे की अजून एक तक्रार आहे,
इथचा कर्मचारी शासकीय कर्मचारी हा लाईनवर कधीच हजर येत नाही. इथचे जे प्रायव्हेट कर्मचारी आमच्यापाशी एकच आहे, तो गणेश कात्रे म्हणून प्रायव्हेट माणूस आहे, इमानदारीनं आम्हाला सेवा देते. शेवटी भाऊ त्याची यंत्रणा कुठपर्यंत चालेल हे एक लिमिट आहे ना. आमच्या इंजिनिअरिंगच्या बद्दल म्हणणं नाही आहे, तुम्ही वरिष्ठ कान छापा ना, सांगा ना दिले की आमची लाईन रेग्युलर द्या म्हणून. का तोडता आमची लाईन? समाधानी आहे. माझ्यासोबत